आता मागाशी माझ्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं असेल कमलेश्वर महादेव मंदिर पाहून आता पुढे आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी मध्यमेश्वर महादेव मंदिर आहे। हे समोर दिसते आपल्याला प्राचीन असं मंदिर आहे आणि मेन मंदिर जे आहे ते हे मध्यमेश्वर महादेव मंदिर आहे। या ठिकाणी आपल्याला असंख्य अशा विरगर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। अतिशय वेगवेगळ्या अशा स्वरूपातल्या या ठिकाणी विरगर पाहायला मिळत आहे। या आल्यानंतर प्रवेशद्वाराच्या इथं सुद्धा ह्या विरगर लावलेल्या आहेत। या आपण पाहत आहात या ठिकाणी या विरगर। आणि आता मुख्य मंदिरात या ठिकाणी आतमध्ये जायला आता कुरूप आहे, तरी पण मी तुम्हाला आतला मंदिराचे हे संपूर्ण सफर घडवून आणत आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहत आहात या ठिकाणी ही संपूर्ण रचना। हे पहा, हे आहे मध्यमेश्वर महादेव मंदिर। आतली रचना जर आपण पाहिली तर फार प्राचीन अशी हे मंदिर आहे। या ठिकाणी नंदी महाराज आणि आतमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी शंकर महादेवांची पिंड आपल्याला या ठिकाणी थोडेफार प्रमाणात पाहायला मिळत आहे। मंदिर बंद असल्यामुळं हे संपूर्ण तुम्हाला दाखवू शकत नाही आहे। जेवढं दाखवायचा प्रयत्न करतो तेवढं प्रयत्न करत आहे। हे पहा, हे अतिशय या ठिकाणी आपल्याला 1 2 3 असे या ठिकाणी या 3 खांबावरती हे मंदिर उभारलेलं आहे, 4 खांबांवरती आणि पुढे अजून 2 खांब असावेत। हे मध्यमेश्वर महादेव मंदिराचं आता आपण आतमध्ये तुम्हाला दर्शन घडवलेले आहे। आता संपूर्ण मंदिराची आता सफर करूया। बाहेर आपल्याला या ठिकाणी अनेक अशा विरगर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। तसेच या ठिकाणी नागशिल्प आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे, त्याची सुद्धा प्रतिमा। तसेच विविध विरगर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। अतिशय प्राचीन असं हे मध्यमेश्वर महादेवाचं मंदिर आहे। या ठिकाणी आपल्याला काही समाध्या या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। त्या कोणाच्या आहेत ते सांगता येणार नाही आहे, परंतु हे संपूर्ण सफर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहेत। या ठिकाणी सुद्धा बांधकामात काही विरगर आपल्याला या ठिकाणी पडलेला पाहायला मिळत आहेत। या आपण पाहिला असेल तर हा विरगराचा तुकडा या ठिकाणी पाहायला मिळत आहे। या ठिकाणी संवर्धनाची आवश्यकता आहे, तसं बऱ्यापैकी संवर्धन या ठिकाणी झालेलं आहे। ह्या ठिकाणी आपल्याला हा पूर्ण परिसर दाखवत आहे। हे संपूर्ण मंदिराचे सफर तुम्हाला घडवून नक्कीच आपण मोरगावला आल्यानंतर ही 2 मंदिरं अवश्य पाहावीत।